दे सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहार। जय राधा कुंज गोपी जन वल्लभ वरदारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी तव तुमे। जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीला प्रभुपाद की गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके
भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तु ते। तप्त काञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभूजी माताजी सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा दिवस खूप विशेष आहे, कारण विद्यार्थी दशेत असताना एका फॅसिलिटीमध्ये आम्ही राहायचो, ज्याला म्हणायचे बेस. बेस म्हणजे ॲक्रोनिम आहे, भक्तिवेदांत अकॅडमी फॉर कल्चर अँड एज्युकेशन. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचं सॅटेलाइट सेंटर आहे, जिथे मंदिराप्रमाणेच सर्व मॉर्निंग प्रोग्राम वगैरे सकाळची साधना होते आणि ब्रह्मचारी भक्त पण येतात मंदिरातून क्लासेस देण्यासाठी. तर त्या ठिकाणी विद्यार्थी दशेत राहत असताना माझे एक जवळचे मित्र होते भक्त, कृष्णलोक प्रभूजी, जे की आता इथल्या मंदिरामध्ये ब्रह्मचारी आहेत. तर आता काही काळापूर्वी 1-2 दिवसापूर्वी ज्यावेळेस वाढदिवस होता, त्यावेळेस प्रभूजींनी त्यांच्याकडून भेट म्हणून श्री श्री राधा कुंज बिहारी, जे इथं मंदिर आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचं, त्या अर्चविग्रहांचा जो महाप्रसाद आहे राजभोगाचा, तो घेण्यासाठी बोलवलं होतं आज. तर त्यासाठी गेलो होतो. तर साक्षात भगवंतांनी जे अन्न ग्रहण केलेलं आहे भोग रूपामध्ये, ते भगवंतांच्या थाळीमधून आपल्याला महाप्रसाद, तर दुपारचा प्रसाद तिथेच घेतला आणि अजून पण खूप छान वाटत आहे की जायला मिळालं आणि भगवंतांचा महाप्रसाद घेण्याची संधी मिळाली. तर यासाठी भगवंतांच्या भक्तांचा संघ असणं आणि भगवंतांचे भक्त आपले नित्य मित्र सहयोगी असणे खूप खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या चांगल्या स्थितीमध्ये, अवघड स्थितीमध्ये भगवंतांचं स्मरण करण्यासाठी ते आपली मदत करतील. आणि
कृष्ण स्वतः म्हणतात भगवद्गीतेमध्ये, की अशा प्रकारे भगवंतांचे भक्त ज्यावेळेस एकमेकांशी जोडलेले असतात, त्यावेळेस साहजिक आहे, की भगवंतांबद्दल, कृष्णाबद्दल चर्चा होणं, आदान-प्रदान होणं, हे त्याच्यामध्ये साहजिक आहे. जसं 2 एका विशिष्ट सवयीचे लोकं जर एकत्र आले, सिगारेट पिणारे किंवा दारुडे, तर शक्य आहे की त्याच गोष्टीबद्दल ते आदान-प्रदान करणार. त्याचप्रमाणे आपण जर कृष्णाच्या भक्तांच्या सहवासामध्ये राहिलो, तर साहजिक आहे की आपल्याला त्यांच्याकडून भगवंतांबद्दल, कृष्णाबद्दल ऐकायला मिळेल. तर आपण सुरुवात करूया. मागच्या वेळेला आपण पाहिलं की कशाप्रकारे युधिष्ठिर महाराज हे हे भौतिक जगत सोडून स्वतः जाण्यासाठी स्वतःला तयार करत होते. त्यावेळेला त्यांच्या कुटुंबातील बाकीचे सदस्य, विशेषतः त्यांच्या लहान भावांचं वर्णन आहे. भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव हे सर्वजण त्यांच्या वडील बंधूंचे चरणांचे पदचिन्हांवर चालून आपले पण जीवन भगवंतांच्या नित्य स्मरणामध्ये सोडण्यासाठी, तयारी करण्यासाठी ते आपल्या वडील बंधू आणि श्रील प्रभुपादजी लिहितात, की कशाप्रकारे युधिष्ठिर महाराजांनी त्यांच्या भक्ती मार्गातल्या जीवनावरून असा आदर्श घालून दिला होता, की त्यांनी कोणत्याही भावाला म्हटलं नाही, की तुम्ही पण घराचा, ह्या सर्व गृहसंपत्तीचा त्याग करून माझ्यासोबत संन्यास धर्म स्वीकार करा. परंतु तरीही त्यांच्या भावाकडून, मोठ्या भावाकडून प्रेरणा घेऊन हे सर्व पांडव बंधू निघाले. तर आपण श्लोक क्रमांक 46 पासून पुढे सुरू करू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. ते साधुकृत सर्वार्था ते ते साधुकृत साधुकृत सर्वार्था सर्वार्था ज्ञात्वात्यन्तिकमात्मनः ज्ञात्वा ज्ञात्वात्यन्तिकमात्मनः मनसा धारयामासुर मनसा धारयामानासुर वैकुंठ चरणाम्बुजम् वैकुंठ चरणाम्बुजम्. कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजी, माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, वाचू का मी? हा, अलका माताजी, हरे कृष्ण. त्यांनी धर्माच्या सर्व नियमांचे यथायोग्य रीतीने पालन केले होते. त्या कारणे भगवान श्रीकृष्णांचे चरण कमळ हेच जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्याप्रमाणे त्यांनी श्रीकृष्णाच्या चरण कमळांचे अखंड चिंतन केले. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. भगवद्गीतेत 7.28 मध्ये म्हटलं आहे, ज्यांनी पूर्वजन्मामध्ये कित्येक पुण्यकृत्ये केली असतील आणि म्हणून पाप फळांपासून ज्यांची मुक्तता झाली असेल, तेच केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळाशी आपले चित्त एकाग्र करू शकतात. पांडवांनी केवळ याच जन्मी नव्हे तर पूर्वीच्या जन्मात सुद्धा उत्तमोत्तम पुण्यकृत्ये केली होती आणि त्यामुळे ते पापमुक्त झाले होते. त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळांचे ध्यान करावे हे उचितच आहे. श्री विश्वनाथ चक्रवर्ती यांच्या म्हणण्याप्रमाणे जे आपल्या पापकृत्यांच्या फळापासून मुक्त झालेले असतात, तेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा स्वीकार करण्यामागे असतात. या व्यक्तींवर वरील चतुष्टयीच्या प्रदूषणाचा परिणाम असतो. त्यामुळे त्या वैकुंठ लोकात भगवंतांच्या चरण कमळांचा तत्क्षणी स्वीकार करीत नाहीत. वैकुंठ लोक हा आपल्या भौतिक आकाशाच्या पलीकडे आहे. हे आपले भौतिक आकाश दुर्गा देवी किंवा परमेश्वराची मायाशक्ती तिच्या अधीन आहे. तथापि वैकुंठ लोकाचे व्यवस्थापन भगवंतांच्या व्यक्तिगत शक्तीच्या मार्गदर्शनाखाली चालते. श्रील प्रभुपादजी की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर आपण हा भगवद्गीतेचा एकदा श्लोक उघडू. तेषां तो अंतगतम पापम जनानां पुण्य कर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्त भजन्ते मां दृढव्रतः. हाच एक पाहू आपण.
तेषां तु अंतगतं पापम. म्हणण्याचा प्रयत्न करा. येषां तु अंतगतं पापम. तेषां येषां अंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां. जनानां कर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता. ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः. भजन्ते मां दृढव्रतः. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात येषां तु अंतगतं पापम, की ते व्यक्ती ज्यांनी सर्व पाप कर्मांपासून मुक्ती प्राप्त केलेली आहे, सर्व पाप कर्मांपासून मुक्तता प्राप्त केलेली आहे. जनानां पुण्यकर्म, खूप सारी सुकृती एकत्र केलेली आहे, सुकृतीची पुंजी एकत्र केलेली आहे. ते काय करतात? ते द्वंद्व मोह निर्मुक्ता. तर ह्या जगामधला जे द्वंद्व आहे म्हणजे सुख आणि दुःख, आनंद आणि निराश होणे, किंवा उष्णता आणि थंडी. तर ज्याला आपण मराठीमध्ये सायनुसायडल वेव्हला काय म्हणतात, की विज्ञानामध्ये आपण शिकलो ना, की सायनुसायडल वेव्ह म्हणजे क्रेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये वरचा भाग, आणि ट्रफ म्हणजे परत वळून खालचा भाग. तर अशा प्रकारे या भौतिक जगतामध्ये पण जो सामान्य बद्ध व्यक्ती आहे, तो नेहमी अशा लहरींमध्ये, सायनुसायडल वेव्ह सारखं त्याच्यामध्ये क्रेस्ट आहे आणि ट्रफ आहे, अशा लहरींमध्ये नेहमी गटांगळ्या खात असतो. परंतु असे जे व्यक्ती आहेत ज्यांनी सर्व पाप कर्मफळ संपवली आहेत स्वतःची, आणि पुण्य कर्माची खूप सारी पुंजी त्यांनी एकत्र केलेली आहे, ते काय करतात? द्वंद्वापासून, त्या लहरीतल्या गटांगळ्या खाण्यापासून मुक्त होतात, बाहेर पडतात, आणि त्याचप्रमाणे या भौतिक जगातल्या मोहापासून पण मुक्त होतात. आणि असे पुण्यात्मे काय करू शकतात? ते भगवंतांच्या भक्ती मार्गाचं पालन करतात, दृढव्रताने, दृढतेने पालन करतात, दृढ निश्चयतेने. तर भगवंत इथे सांगतात की असे पुण्यात्मे ज्यांनी अगोदरच्या जन्मांमध्ये पायसली म्हणजे पुण्य कर्म केलेली आहेत, आणि ह्या जन्मामध्ये त्यांच्या ज्या पाप कर्मफळ आहेत ते कम्प्लिटली, पूर्णपणे नष्ट केलेले आहेत त्यांनी, आणि असे द्वंद्वापासून मुक्त झालेले आहेत, ते भगवंतांच्या सेवेमध्ये जोडतात स्वतःला दृढतेने. तर याच्यामधून काय कळतं आपल्याला, की भगवंतांच्या सेवेमध्ये जर जोडायचं आहे, तर स्वतःच्या पाप कर्मफळांपासून मुक्त होणं खूप खूप आवश्यक आहे, आणि सुकृती प्राप्त करणं खूप खूप महत्वाचं आहे. आणि सुकृती आणि पुण्य कर्म याच्यामध्ये फरक आहे प्रभूजीज आणि माताजीज. जनरली सामान्यतः लोकांची अशी धारणा असती की पुण्य कर्म हे चांगलं कर्म आहे आणि पाप कर्म हे वाईट कर्म आहे. खरंय एका दृष्टीने, परंतु भक्ती संदर्भात जर पाहायला गेलं तर पुण्य आणि पाप हे दोन्हीही ह्यांचे कर्मफळ हे त्रासदायकच आहेत. कुणी सांगू शकेल का प्रभूजीच माताजीच कशामुळे त्रासदायक आहेत पाप आणि पुण्य दोन्ही कर्मफळ एका भक्तिमय जीवनासाठी? प्रयत्न हरे करा. कृष्ण प्रभूजी. क्षितिजा कारण माताजी. हा माताजी. पापकर्माचं आणि पुण्यकर्माचं फळ भोगण्यासाठी परत जन्म घ्यावा लागतो, घ्यावं खूप आणि छान. मग तो खूप छान. मनुष्याचा असेल, प्राण्याचा असेल, वृक्षाचा असेल, कसाही असू शकेल. हा, कोणताही असू शकेल, आणि तेवढ्या कर्मफळ संपवण्यासाठी आपल्याला पुन्हा भौतिक जगतामध्ये यावं लागेल. आणि श्रील प्रभुपादजी एक उदाहरण देतात की पुण्य कर्मफळ आणि पाप कर्मफळ हे तुरुंगातल्या कैद्यांना बांधण्याचे ज्या चैन असतात, साखळ्या असतात, साखळदंड, ते साखळदंड लोखंडाचे असले काय ते म्हणजे पाप कर्मफळ, किंवा सोन्याचे असले काय ते म्हणजे पुण्य कर्मफळ. शेवटी ते साखळदंड त्या कैद्याला बांधून ठेवण्यासाठी, बंधनात राहण्यासाठीच उपयोगी येणार आहेत. त्याच्यामुळे खऱ्या बुद्धिमान व्यक्तीचं द्योतक आहे, लक्षण आहे की तो त्या साखळदंडापासून आणि त्या तुरुंगात राहण्यापासून स्वतःची मुक्तता
करण्यासाठी प्रयत्न करतो. तिथली शिक्षा संपवून एक नियमांचं पालन करणारा व्यक्ती, कायद्याचं पालन करणारा व्यक्ती म्हणून त्या तुरुंगातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. ना की लोखंडी साखळदंड सोडून सोन्याची साखळदंड स्वीकारेल, की कमीत कमी बघा, माझ्याकडे लोखंडी नाही, पण सोन्याची साखळदंड आहे. ती काय अभिमानाची गोष्ट नाही. त्याचप्रमाणे इथे सांगितलेलं आहे, की पुण्यकर्म, पापकर्म या दोन्हीपासून कर्मफळ मुक्तता पाहिजे आणि विशेषतः पापकृत्यांच्या कर्मफळांपासून तर निश्चितच मुक्तता पाहिजे. कशामुळे मुक्तता पाहिजे प्रभूजीज, माताजीज? कारण जोपर्यंत पाप कर्माचे कर्मफळ आपण भोगत आहोत, त्याच्यातून बाहेर निघालेले नाहीयेत, तोपर्यंत आपल्याला भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला इत्यादींमध्ये रुची येणं अवघड आहे. श्रील रूप गोस्वामी उदाहरण देतात एका कावीळ झालेल्या व्यक्तीचं, की आपल्याला कुणाला अनुभव आहे का माहित नाही आणि कृष्णाच्या दयेने आपल्याला होऊ पण नाहीये. परंतु कोणत्या कावीळ झालेल्या व्यक्तीला जर आपण विचारलं, तर त्या व्यक्तीला कोणती गोड गोष्ट जी नैसर्गिकरित्या गोड आहे, उदाहरणार्थ ऊसाचा रस त्याच्याबद्दल सांगितलं जातं, शुगर कँडी. ऊसाचा रस जो की नैसर्गिकरित्या गोड आहे, अशा कावीळ झालेल्या व्यक्तीला तो ऊसाचा रस हा कडू लागतो. का? कारण कावीळ झाल्याने त्याचे जे टेस्ट, चव घेण्याची जे इंद्रिय आहे, जीभ, ती चव घेण्याची जी क्षमता आहे, ती उलट-सुलट होऊन जाते. आणि अशा कावीळ झालेल्या व्यक्तीसाठी जो उपाय सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये, तो आहे उसाचा रसच. जो कडू जरी लागत असेल त्या व्यक्तीला, परंतु तो जर त्यांनी घेत गेला, तर तो कावीळ हळूहळू कमी होईल. तर रूप गोस्वामी उदाहरण देतात, की त्याचप्रमाणे हा भक्तीचा जो ऊसाच्या रसासारखा गोडवा आहे, तो गोडवा एका भौतिकवादी बद्ध व्यक्ती, ज्यांनी की पापकर्म फळा अजून नष्ट झालेले नाहीत त्याचे, अशा व्यक्तीला सोपं नाहीये. तो व्यक्ती बाकीचं सगळं काही करेल, परंतु तो भगवंतांच्या नावाचं एक माळा करू शकणार नाही. का? कारण अजून ते पापकर्म फळ नष्ट झालेले नाहीयेत आणि पाहिजे तेवढी सुकृती आलेली नाहीये. आणि मग तुम्ही म्हणाल, की सुकृती कोणती गोष्ट आहे? सुकृती म्हणजे डिव्होशनल मेरिट्स. डिव्होशनल मेरिट्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की भक्ती मार्गामध्ये कमवलेली पुंजी, भक्ती मार्गामध्ये कमवलेले चांगले फळं. छोट्या कारणाने, उदाहरणार्थ, ही सुकृती कशाने प्राप्त होते? भगवंतांची किंवा भक्तांची जाणत्या स्थितीमध्ये किंवा अजाणत्या स्थितीमध्ये जर कोणी भौतिकवादी व्यक्तीने किंवा सामान्य कोणत्याही व्यक्तीने जर सेवा घडून आली त्याच्या हातून, तर निश्चित त्याला सुकृती प्राप्त होईल. उदाहरणार्थ, मागच्या वेळेला मी काही दिवसांपूर्वी एक उदाहरण दिलेले, की अशा कृत्य केलेत, पण एकदा त्याच्या बागेतून, बगीच्यातून एका भक्ताला एक फूल दिलं त्याने आणि त्या भक्ताने ते फूल पुढे भगवंतांच्या मंदिरामध्ये जाऊन भगवंतांना अर्पण केलं, तर 5 मिनिटासाठी का होईना त्या व्यक्तीला स्वर्गलोक प्राप्त झाला. आपल्या सर्वांच्या ही गोष्ट लक्षात आहे का? प्रभूजी मी सांगितलेली काही दिवसांपूर्वी, की कशाप्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये केलेली एक छोट्यातली छोटी गोष्ट न जाणत्यारित्या, त्याला माहित पण नव्हतं की फूल कुठे वापरले जाणार आहे, कुठे अर्पण होणार आहे. परंतु त्या जाणत्या किंवा न जाणत्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीकडून भगवंतांची सेवा घडली, त्याची त्याला सुकृती प्राप्त झाली. तर अशा प्रकारच्या सुकृतीचा ज्यावेळेस व्यक्ती संचय होतो त्याचा आणि ज्यावेळेस कर्मफळ हे त्याचे नष्ट होतात, त्याच वेळेला तो भक्ती माने. आणि आचार्य विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांचं कोट केलेलं आहे श्रील प्रभुपादांनी. ते म्हणतात, की अशा पाप कर्मफळामधून जे व्यक्ती मुक्त नाही झालेले आहेत, इथे मुक्त झालेले नसतात हे लिहिलेले प्रभूजीज, माताजीज. ते व्यक्ती काय करतात, की जे 4 पुरुषार्थ आहेत, त्याच्या पाठीमागे लागतात. कोणते 4 पुरुषार्थ आहेत? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर आपण भागवताच्या सुरुवातीलाच पाहिलं, की ह्या धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांना, 4 पुरुषार्थांना म्हटलेलं आहे कैतव धर्म. कैतव धर्म म्हणजे तो फसवणुकीचा धर्म आहे. का फसवणुकीचा आहे? ज्या प्रकारे माताजींनी थोड्या वेळापूर्वी कारण सांगितलं, कारण ह्या
धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थांमधून या भौतिक जगतामध्ये राहण्याचा जो काळ आहे, आपला कार्यकाळ, तो वाढत जातो. म्हणून श्रीमद भागवत धर्म याला एक फसवणुकीचा धर्म म्हणतो. आणि भागवत धर्मात काय आहे, शुद्ध भक्तीबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे, शुद्ध भक्तीबद्दलच वर्णन केलेलं आहे, जेणेकरून व्यक्ती याच देही, याची डोळी, ह्याच जन्मामध्ये भगवत धामाला प्राप्त करू शकेल. तर अशा प्रकारे ज्यांचे कर्मफळ अजून पूर्ण नष्ट झालेले नाहीत, ते धर्म अर्थ काम मोक्षामध्ये रुची घेतात आणि अशा प्रकारे भगवंतांच्या भक्ती मार्गाचा लगेचच स्वीकार करत नाहीत. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? पुण्य, पापकर्म आणि सुकृती या 3 गोष्टी आपण चर्चा केल्या. आपण पाहिलं की कशा प्रकारे पुण्यकर्म आणि पापकर्म हे दोन्हीही सुकृतीपेक्षा वेगळे आहेत. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 47 आणि 48 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. तद्ध्यानोद्रिक्तया भक्त्या तद्र्यानुद्यता भक्त्या विशुद्धधीशना परे विशुद्धीषणा परे तस्मिन् पदे तस्मिन्नारायणे पदे एकान्तमतयोगतिम् एकान्तमतयोगति अवापूर्दूरवापां ते अवापूर्वते असद्भिर्विषयात्मभिः असद्विषयामृति विधूतकल्मषास्थानं विधूतकल्मषास्थानं विरजेनात्मनैव हि. विरजेनात्मनैव हि. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. अशा प्रकारे निरंतर भक्तिमय स्मरणातून उत्पन्न झालेल्या शुद्ध श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असलेल्या विचलित चित्ताने परमेश्वराचे ध्यान करतात, केवळ त्यांनाच हा लोक प्राप्त होतो. भगवान श्रीकृष्णांचे गोलोक वृंदावन नामक हे स्वधाम जीवनाच्या भौतिक विचारधारेत बुडून गेलेल्यांसाठी अप्राप्य आहे. पण भौतिक प्रदूषणे पूर्णपणे धुवून गेली असल्याने पांडव सदेह त्या धामात परतले. तात्पर्य: श्रील जीव गोस्वामींच्या अनुसार जो कोणी प्रकृतीच्या सत्व, रज, तम या त्रिगुणांपासून मुक्त होऊन दिव्यत्वात स्थित झालेला आहे, तो वर्तमान शरीरानेच जीवनाची श्रेष्ठ संसिद्धी शरीर प्राप्त करू शकतो. श्रील सनातन म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा रसायनशास्त्रज्ञ कास्य या धातूवर रासायनिक प्रक्रिया करून त्याला सोन्यात रूपांतरित करतो, त्याप्रमाणे अधिकारी गुरुच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक मार्गाचे अनुशासन आचरणात आणणारा मनुष्य द्विज ब्राह्मणाचे पूर्णत्व प्राप्त करू शकतो. म्हणून देहांतर न करताच ब्राह्मण होणे अथवा भगवद्धाम प्राप्त करणे या दोन्ही गोष्टीत सद्गुरूंच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाला महत्व आहे. श्रील जीव गोस्वामी येथे अभिप्राय देतात की या श्लोकातील ही हा शब्द या सत्याची पुष्टी करतो आणि वस्तुस्थितीविषयी कोणतीही शंका असू नये. भगवद्गीतेत 14.26 जीव गोस्वामींच्या या विधानास दुजोरा मिळतो. भगवंत तेथे म्हणतात की जो अविचल भावाने अव्यभिचारीपणे भक्तिमार्गाचे नियमित आचरण करतो, तो त्रिगुणांच्या प्रदूषणावर मात करून ब्रह्मसिद्धी प्राप्त करतो. अनन्य भक्तीने जेव्हा तो अधिक उन्नत होतो, तेव्हा त्याला देहांतर न करताच गोलोक वृंदावन प्राप्त होते, यात शंका नाही. देहांतर न करता भगवान स्वगृही परतले या विषयाची चर्चा करताना ही गोष्ट आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर आपण एकदा हा श्लोक जीवन मुक्ताचा जो श्लोक आहे
तो आपण मागच्या वेळेला पाहिलेला महाराजांच्या बाबतीत. आपण पाहिलेलं की जो व्यक्ती आपलं शरीर, आपला देह यांनी भगवंतांना पूर्ण प्रकारे समर्पित आहे, तो व्यक्ती याच देहामध्ये राहून पण जीवनमुक्त समजला जातो. आपण हा श्लोक पाहिले, लक्षात आहे का प्रभुजीच आपल्या? प्रभुजीच, माताजीच? इह यस्य हरेर्दासे कर्मणा मनसा गिरा निखिलश्व अपि अवस्थासु जीवन मुक्त स उच्यते. तर इथे सांगितलंय, तो व्यक्ती, तो भक्त स्वतःचं शरीर, मन, बुद्धी आणि वाचा, बोलण्याची क्षमता, याद्वारे भगवंतांना पूर्ण प्रकारे त्यांच्या सेवेत जर समर्पित असेल, तर ह्याची देही, ह्याची डोळी तो जीवनमुक्त समजला जातो. आणि आपण उदाहरण चर्चा केलेला तुकाराम महाराजांचं आणि अशाच महान बऱ्याच संतांचं. लक्षात आहे हा श्लोक प्रभुजीच, माताजीच? हरे कृष्ण. पूर्ण पाठ नसेल तरी चालेल, पण हा लक्षात आहे का की आपण ह्या श्लोकावर चर्चा केलेली? येस प्रभूजी. हो लक्षात? हो, आठवतं. आणि भगवंतांचा भगवद्गीतेत एक श्लोक येतो 14-26, जो की श्रील प्रभुपादजींनी कोट केलेला आहे तात्पर्यामध्ये. त्याच्यामध्ये ते म्हणतात की मामच यो अव्याभिचारेन. अव्याभिचारेन म्हणजे पूर्णपणे भगवंतांच्याच प्रती एकनिष्ठ. व्याभिचार म्हणजे खूप आपल्या बंधनापेक्षाही, आपल्या कर्तव्यापेक्षाही बाहेर जाऊन इंद्रिय तृप्ती करणारा व्यक्ती. परंतु अव्याभिचारेन म्हणजे पूर्णपणे भगवंतांच्या भक्तीमध्ये एकनिष्ठ असा भक्त. मामच यो अव्याभिचारेन भक्ती योगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्म भूयाय कल्पते. तर भगवंत म्हणतात की असा जो अव्याभिचारेन भक्ती करणारा जो शुद्ध भक्त आहे, तो भक्त काय प्राप्त करू शकतो? सगुणान समतीत्यैतान, की जे प्रकृतीचे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, त्या 3 गुणांच्याही पलीकडे जाऊन तो ब्रह्मभूयाय, तो भक्तीमधल्या सर्वोच्च स्तराला आणि सर्वोच्च आनंदाला प्राप्त करू शकतो, ब्रह्मानंदाला प्राप्त करू शकतो, जो की भगवंतांच्या सेवेमध्ये अव्याभिचारेनं जोडलेला आहे. आणि 1 मिनिट. तर अशा प्रकारे श्रील जीव गोस्वामी, श्रील रूप गोस्वामी सांगतात की अशा प्रकारे जो व्यक्ती अव्याभिचारीपणे भक्ती मार्गाचे नियमित आचरण करतो, त्याला देहांतर न करता, म्हणजे शरीर त्याग करण्याची वाट पाहण्याची गरज नाही, अशा व्यक्तीला देहांतर न करता याची देही, याची डोळी तो भगवत धामाला प्राप्त करू शकतो. जसं तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे आणि खूप सारे उदाहरण आहेत. विशेषतः इथे पांडवांचंच उदाहरण दिलेलं आहे की देहांतर करण्याची गरज नाही अशा भगवंतांच्या शुद्ध भक्तांना, कारण त्यांचा देह हा त्यांचं शरीर, वाचा, बुद्धी आणि मन, ह्या 4ही गोष्टींनी पूर्णतः भगवंतांच्या सेवेमध्ये जोडल्या गेलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा देह हा साक्षात आध्यात्मिक देह झालेला होता. जसं की उदाहरण दिलेलं इथे कशा प्रकारे ही स्थिती व्यक्ती प्राप्त करू शकतो, परीसाचं उदाहरण दिलेलं आहे. परीस, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो परीसाला? टच स्टोन. की परीस हा असं समजलं जातो, आपल्याला तर काही प्रत्यक्ष पाहण्यात किंवा अनुभव नाही, परंतु शास्त्रज्ञ सांगतात की तो जो दगड किंवा ती जी वस्तू आहे, ती एका कांस्य धातूला पण सुवर्णामध्ये, सोन्यामध्ये परावर्तित करू शकते. त्याचं जे केमिकल कंपोजिशन आहे ते बदलून. त्याच प्रकारे एक गुरु जो आहे, तो आपल्या शिष्याला त्याच्या मानसिकतेला ओळखून, त्याच्या क्षमतेला ओळखून योग्य प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो.
शिष्याला. आणि असा प्रकारचा शिष्य जर गुरुच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक मार्गाचं नियमाने पालन करत असेल, अनुशासन म्हणजे नियमाने आचरण करत असेल, तर तो निश्चित त्या अवस्थेला प्राप्त करू शकतो. शुद्ध भक्तीच्या अवस्थेला प्राप्त करू शकतो. त्याला देहांतर करण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाहीये. जसं आपण कितीतरी भक्तांचे उदाहरण पाहतो. परीक्षित महाराजांचं उदाहरण पाहतो. जरी परीक्षित महाराजांना शाप मिळाला होता, की तक्षक नावाच्या उडणारे पंख असणाऱ्या सापाच्या दंशापासून त्यांचा अंत होईल. परंतु शुकदेव गोस्वामींच्या संगाने आणि शुकदेव गोस्वामींकडून भागवत ऐकल्याने परीक्षित महाराज हे भगवंतांच्या भक्तीमध्ये एवढा श्रेष्ठ स्तर त्यांनी प्राप्त केला, की तो तक्षक फ्लाइंग स्नेक म्हणजे उडणारा जो साप आहे, तो येण्याच्या अगोदर परीक्षित महाराज आपलं देहवसन करून भगवत धामाला त्यांनी प्राप्त केलं. त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची वाट पाहण्याची गरज नाही पडली, की तक्षक तो साप तिथे येण्याच्या अगोदरच त्यांनी पूर्ण भगवंतांवर लक्ष आपलं स्मरण केंद्रित करू शकले. तर अशा भक्ताला देहांतर न करताच सर्वश्रेष्ठ अवस्था भगवतधाम प्राप्त करणे हे शक्य होतं गुरूंच्या मार्गदर्शनाने. जसं की परीक्षित महाराजांनी भगवतधाम प्राप्त केलं कुणाच्या मार्गदर्शनाने? शुकदेव गोस्वामींच्या मार्गदर्शनाने. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, हे देहांतर म्हणजे देहांतर न करता, तर मग इथे आता तुकारामांचं जसं त्यांना वैकुंठातून विमान न्यायला आलं आणि ते सदैव गेले ना भगवंतांकडे, तर त्याप्रमाणे ही जी समाधिस्थ अवस्था आहे म्हणजे अष्टांग योग आपण जो बघतो, तेव्हा जे आपण यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यानधारणा, प्रत्याहार, ध्यानधारणा, समाधी, मग ही जी समाधिस्थ अवस्था ही पण जे कोणी समाधी घेतात, तर मग तीच अवस्था की देहात तेच होतं का ते? माताजी, भक्ती योग सोडून बाकीचे कोणते जरी योग घेतले ना तुम्ही, कर्मयोग, ध्यानयोग किंवा ज्ञानयोग, तर ह्या सर्व योगांमध्ये परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी अल्टिमेटली शेवटी भक्ती मार्गाला यावंच लागेल. केवळ आणि केवळ भक्ती मार्गातल्या परिपूर्णतेमध्येच भगवतधाम प्राप्त होऊ शकतं. जसं जे कर्मीज आहेत, त्यांचा शेवटचा जो सर्वश्रेष्ठ अवस्था काय त्यांच्यासाठी, की स्वर्ग लोकातलं भौतिक सुख प्राप्त करणं. ही कर्मीसाठी सर्वश्रेष्ठ स्तर झाला. त्याचप्रमाणे जे ज्ञानी आहेत, त्यांची सर्वश्रेष्ठ अवस्था काय आहे? त्यांची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे, की भगवंतांच्या शरीरातून निघणारा जो प्रकाश आहे, ब्रह्मज्योती, त्याच्यामध्ये विलीन होणं. ती सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. जी योगीज आहेत, त्यांची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे परमात्मा स्वरूपाला जाणणं भगवंतांच्या. आणि केवळ जे भक्ती मार्गात आहेत, तेच भक्त भगवंतांचं भगवतधाम प्राप्त करून त्यांना वैयक्तिक रूपामध्ये सेवा अर्पण करू शकतात. तर तुम्ही जे अष्टांग योगाचं उदाहरण सांगितलं, ते अष्टांग योगाच्याच जोरावर भगवतधाम वैयक्तिकरित्या भगवंतांच्या सेवेत प्राप्त करणं शक्य नाहीये. अंततः त्यांना भगवंतांवर लक्ष केंद्रित करून भक्त बनणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारामध्ये अशा भक्तीमध्ये जिथे की त्यांचं शरीर, मन, बुद्धी आणि वाचा चारही गोष्टी भगवंतांच्या सेवेत जोडलेल्या आहेत, तरच ते भगवतधाम प्राप्त करू शकतात. बिना भक्तीचं योगीच पण करू शकत नाही. ठीक आहे? म्हणजे सर्वश्रेष्ठ योगी हा भक्तच आणि भक्त योग भक्ती आहे. मार्ग हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. मला हो. फक्त विचारायचा उद्देश सांगितलं की हा अष्टांग योग म्हणजे आणि अर्जुनाने जेव्हा विचारलं की वाऱ्याला पकडणं सोपं आहे पण मी मनाला पकडू शकत नाही, तेव्हा मग बरोबर. अभ्यासाने म्हणजे त्या काळामध्ये ते शक्य नव्हतं, द्वापार युगात, तर कलियुगात तर प्रश्नच येत नाही. पण मग ही जी समाधी घेतात म्हणजे समाधी आपण जे जी लोक काही समाधी घेतात मग त्याला सदेह म्हणतात परत जाणं का कसं प्रभूजी? म्हणजे ते पण सेमच लाईन्सवर आहे का? आजच्या काळामध्ये एक परफेक्ट म्हणजे पूर्ण सिद्धी प्राप्त केलेला ज्ञानी पण शोधणं तेवढं सोपं नाहीये कलियुगामध्ये. ठीक आहे? तर इनफॅक्ट म्हणजे आणि भक्तांमध्ये विशेषतः भगवंत स्वतः सांगतात, की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, की खूप साऱ्या ज्ञानींमध्ये एखादा भक्त सापडेल, तर इतके रेअर आहेत.
तर अगोदर हम्म. ज्ञानीच सापडणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे बरेचसे आजकाल जे समाधी घेतात त्यांच्याबद्दल मी कॉमेंट तर करू इच्छित नाही, पण एक सांगू शकतो शास्त्राच्या आधारावर, की जे भक्ती मार्गामध्ये भगवंतांच्या स्मरणामध्ये त्या स्तराला आहेत, ते भक्त खूप खूप रेअर म्हणजे दुर्मिळातले दुर्मिळ आहेत. दुर्मिळ आहे. हो. महात्मा सुदुर्लभ जे म्हणतात. महात्मा सुदुर्लभ. आणि भगवंत इथे स्वतः ह्या तुम्ही सांगितलेल्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकात पण सांगतात, की अशा सर्व योगींमध्ये तो व्यक्ती जो की त्याचं मन पूर्णतः भगवंतांवर केंद्रित करून त्यांचं स्मरण करतो, तो सर्वश्रेष्ठ योगी मला प्रिय भगवंतांच्या. योगी. सर्वश्रेष्ठ योगी. समे युक्त तमो मतः. तमोमत. हा, तर याच्यामध्ये युक्त तम म्हणजे भगवंत सांगतात की सर्वश्रेष्ठ योगी आहे तो, द ग्रेटेस्ट योगी. ठीक आहे. Yes. म्हणजे की त्या स्तरावरचा भक्त, ज्या स्तरावर ह्या सर्व जीवनमुक्त भक्तांचे उदाहरणं दिलेले आहेत, त्या स्तरावरचा व्यक्ती केवळ बाहेरच्या लक्षणांनी ओळखणं खूप अवघड आहे. ठीक आहे. की कुणी Yes. पूर्ण स्वतःचं शरीराचा जो एक्सटर्नल कॉन्शियसनेस, बाह्य चेतना आहे, त्या बंद केली. कारण ते पण एक योगिक आसन आहे, ज्याच्यामध्ये तो योगी शरीराला एकदम मृत दाखवू शकतो मेडिकल भाषेमध्ये, की श्वास चालू नाहीये, शरीराची हालचाल चालू नाही, काही चालू नाही. पण तरी पण तो स्वतःच्या आत्म्याला धरून ठेवू शकतो. ठीक आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की ह्या योगिक सिद्धी वाटायला खूप अट्रॅक्टिव्ह, आकर्षक वाटतात. परंतु भक्ती मार्ग आणि योगाचा मार्ग हा त्याच्यामधला बदल ओळखणं आवश्यक आहे. नाहीतर आपण एखाद्या बाह्यदृष्ट्या, बाह्य लक्षणांनी ज्यांना योगिक सिद्धी प्राप्त झालेली आहे, अशा व्यक्तीला पण महान समजू लागतो. नाहीतर आपण एक उदाहरण देतो, आपल्याला कुणाचं नाव घ्यायचं नाहीये आणि कुणाचं हे पण करायचे नाहीये बदनामी. परंतु आजच्या काळात पण भारतामध्ये असे काही व्यक्ती उपलब्ध आहेत, की जे तुमच्याशी बोलत आहेत, तर बोलता-बोलता तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते तुम्ही न सांगता ओळखू शकता. तर ती पण एक योगिक सिद्धी आहे. तर सामान्य लोकं खूप जास्त इम्प्रेस होतात, अफेक्ट होतात आणि असं समजायला लागतात, की यांना भगवत कृपा प्राप्त आहे. परंतु योगिक सिद्धी प्राप्त होणे आणि भगवत कृपा प्राप्त होणे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे माताजी, प्रभूजी. ठीक आहे. तर एक साधक भक्त म्हणून आपण त्यांना आदर अर्पण करतो त्यांच्या योगिक सिद्धीबद्दल. पण आपण हे समजत नाही की ही भगवत कृपा आहे. आपण हे समजतो की योगिक सिद्धी ही मेकॅनिकल प्रोसेस आहे. ABCD स्टेप्स फॉलो केल्या तर ही पण प्राप्त होते. पण आपलं ध्येय ते नाहीये. आपलं ध्येय आहे भगवंतांना प्रसन्न करणे आणि भगवंतांच्या भक्तांना प्रसन्न करणे. ठीक आहे. येस प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 49. विदुरोऽपि परित्यज्य विदुरोऽपि परित्यज्य प्रभासे देहमात्मनः प्रभासे देहमात्मनः कृष्णावेशेन तच्चित्ता कृष्णावेशेन तच्चित्तः पितृभिः स्वक्षयं ययौ. पितृभिः स्वक्षयं कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. प्रभुजीच पैकी कुणी किंवा बाकीचे भक्त कोणी? हरे कृष्ण. ठीक आहे. मी वाचू प्रभूजी? हा, पूजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय. तीर्थयात्रेत असलेल्या विदुरांनी प्रभास क्षेत्री देह सोडला. ते भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनात लीन असत. पितृलोकातील रहिवाशांनी त्यांचे स्वागत केले आणि ते तेथे आपल्या मूळ पदाला प्राप्त झाले. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. विदुर आणि पांडव यांच्यात एक अंतर आहे. ते असे की पांडव भगवंतांचे नित्य सहचर आहेत, तर विदुर पितृलोकांचे शासन सांभाळणाऱ्या शासकीय देवता वर्गापैकी एक आहे. त्यांना यमराज असे नाव आहे. या भौतिक जगात जे दुर्वर्तन करतात त्यांना यमराज शिक्षा ठोठावतात आणि म्हणून लोकांना त्यांचे भय वाटते.
परंतु जे भगवंतांची भक्ती करतात त्यांना यमाला भिण्याचे काहीच कारण नाही. भक्तांसाठी तो एक सुहृदय मित्र आहे, परंतु अभक्तांना मात्र मूर्तिमान भयच आहे. आम्ही आधीच दुसरी आम्ही ओळ. आधीच सांगितल्याप्रमाणे असे समजते की मंडूक मुनींच्या शापामुळे यमराजांना शूद्रत्व पत्करण्याची मानहानी स्वीकारावी लागली आणि त्यामुळे विदुर हे यमराजांचे अवतार ठरतात. भगवंतांचा नित्य सेवक या नात्याने त्यांनी आपली भक्तिपूर्ण सेवा कळकळीने आणि चोखपणे पार पाडली आणि आपले जीवन इतक्या साधुत्वाने घालवले की धृतराष्ट्रासारखा कट्टर भौतिकवादी मनुष्य सुद्धा त्यांच्या उपदेशाने मोक्षास पोहोचला. भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेतील आपल्या पुण्यशील कृत्यामुळे ते जीवनात सतत भगवत चरण कमळांचे चिंतन करू शकले आणि त्यामुळे क्षुद्र जन्माचे कारण दोष धुवून निघाले. अंततः पितृलोकात वास्तव्य करणाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांचे पदही त्यांना पुन्हा प्राप्त झाले. देवता हेही भगवंतांचे सहचर खरे, पण त्यांचा वैयक्तिक संबंध भगवंतांशी येत नाही, तर उलट भगवंतांचे व्यक्तिगत सहचर हे नित्य त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात असतात. भगवान आणि त्यांचे वैयक्तिक सहचर विविध विश्वात सततच अवतार घेत असतात. भगवंतास आपल्या सर्व अवतारांचे स्मरण असते. अत्यंत यत्कश्चित अंश असल्याने सहचरांना मात्र आपल्या जन्मांचे विस्मरण होते. जीवांच्या अंश स्वरूपामुळे असे विस्मरण स्वाभाविकही असते. याला भगवद्गीतेत 4.5 पुष्टी मिळते. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माधुजी. तर इथे आता आपण बघत आहोत की एक 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 भक्त त्यांच्या आलेल्या ठिकाणी जाण्यासाठी सुरुवात करत आहेत. तर सर्वात पहिलं वर्णन आहे विदुरांचं. विदुर आपण पाहतो की भगवंतांचे शुद्ध भक्त होते, परंतु विदुर हे कोण होते? यमराजे आहेत आणि त्यांची सेवा कुठे आहे? यमलोकामध्ये आहे. तर त्यांना तुम्ही साधारण देवता समजू नका प्रभूजीज माताजीज. विदुर यमराजी हे साक्षात 12 महाजनांपैकी एक आहेत. जे की महाजन कोण आहेत? भक्तीमध्ये जे भक्तीच्या सर्वश्रेष्ठ स्तरावर आणि आदर्श भक्त म्हणून ज्यांना ओळखलं जातं, असे 12 वेगवेगळे भक्त आहेत आणि त्या 12 महाजनांपैकी यमराज एक आहेत. आणि ते फिजिकल डिस्टन्स म्हणजे भौतिक परिस्थिती अनुसार जरी ते अशा ग्रहात राहत असतील, जो ग्रह की आध्यात्मिक जगतापासून खूप खूप दूर आहे. भौतिक जगतामध्येच वेगवेगळे प्रकारचे नरक लोक जे दिसतात आपल्याला, ते त्याच्यामध्येच यमराजांचा पण जो लोक आहे, तो आध्यात्मिक जगतापासून खूप दूर भौतिक जगतामध्ये आणि खूप खालच्या स्तरावर आहे. परंतु तिथे पण भगवंतांचे भक्त सेवा अर्पण करत आहेत. जसं की आपण पाहतो की अमेरिका हा खूप संपन्नशाली देश आहे. खूप सारा धनवान देश आहे. परंतु त्यांचे पण नेमलेले जे अधिकारी आहेत, ते वेगवेगळ्या देशात जाऊन त्यांचे राजदूत म्हणून म्हणा, त्यांचे नोकरी करणारे त्यांचे अधिकारी म्हणून तिथे सेवा निभावत आहेत. याचा अर्थ असा नाही की कोणी एक व्यक्ती जर अंटार्क्टिकावर जाऊन सेवा निभावत असेल, तर तो काही अंटार्क्टिकाचा राहणारा झाला. तो अमेरिकन नागरिकच आहे, परंतु आपल्या देशाने दिलेली सेवा निभावण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहत आहे. त्याचप्रमाणे यमराज हे पण भगवंतांचे महान भक्त आहेत. 12 महाजनांपैकी एक आहेत आणि भगवंतांची सेवा निभावण्यासाठी ते यमलोकामध्ये जाऊन राहत आहेत. तर इथे सांगितलेलं आहे, विदुर हे अशा त्यांच्या ठिकाणी परत जाताना पितृलोकामध्ये जे पितृगण आहेत, ते त्यांचं स्वागत केलं. परंतु प्रभुपाद उदाहरण देतात की जसं तुरुंगामध्ये कैदी आहेत, परंतु तुरुंगामध्ये जेलर पण आहे. पण तुम्ही जेलरची आणि कैद्यांची तुलना नाही करू शकत, की जेलर पण जेलमध्ये राहतो आणि कैदी पण जेलमध्ये राहतात. परंतु दोघं वेगवेगळे राहतात. जेलर हा जेलमध्ये काम करतो, कारण गव्हर्नमेंटनी त्याला त्या नोकरीसाठी नेमून दिलेलं आहे. आणि त्याची बदली झाल्यानंतर तो जेलच्या बाहेर पण येऊ शकतो किंवा असा पण मोकळा फिरण्यासाठी तो मोकळा आहे. बांधिलकी नाहीये त्याला जेलमध्ये राहण्यासाठी. परंतु जे कैदी आहेत, ते जेलमध्ये आहेत स्वतःच्या केलेल्या चुकीच्या कार्यांचं, अपराधांची शिक्षा भोगण्यास. माताजी,
यमराज कशा प्रकारे सामान्य व्यक्ती नाहीयेत? हरे हो, कृष्ण. ठीक ठीक आहे. आणि जसं आपण अगोदर पण पाहिलेलं की भगवंत ज्यावेळेस या पृथ्वीवर येतात, त्यावेळेस त्यांना त्यांच्या लीलेमध्ये मदत करण्यासाठी खूप सारे देवी देवता येतात. काही स्वर्गलोकातून येतात. जसं यमराज हे यमलोकातून आले आणि काही वैकुंठ लोकातून, काही गोलोक वृंदावन मधून पण येतात. तर अशा वेगवेगळ्या भक्तांना भगवंत तिथल्या तिथे जाण्याची व्यवस्था करत आहेत. त्यांच्या या भौतिक जगातल्या लीला संपवल्यानंतर. आपण पुढे जाऊ. आणि यमराजांना तुम्ही बाकीच्या भौतिकवादी देवी-देवतांशी पण हे करू नका, तुलना करू नका. कारण यमराज हे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. परंतु बरेचसे देवी-देवता हे भगवंतांचे सकाम भक्त आहेत. सकाम भक्त म्हणजे भक्ती तर करतायत ते, परंतु त्यांच्यामध्ये भौतिक उपभोगाची, लाभाची इच्छा पण आहे. परंतु यमराज असे नाहीयेत. यमराज हे भगवंतांचे शुद्ध भक्तांपैकी एक आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक पण क्रमांक याचं उदाहरण इंद्र म्हणून घेताय प्रभूजी असं? सकाम म्हणजे भक्त. सकाम. बरोबर आहे. आणि शुद्ध भक्तांमध्ये जसं शिवजी आहेत, ब्रह्माजी आहेत. ब्रह्माजी पण शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे. यमराज आहेत. ठीक आहे? ठीक आहे. ओके प्रभूजी. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 50. द्रौपदी द्रौपदीच द्रौपदीच तदा तवा ज्ञाये ज्ञान तदा ज्ञाय ता पत्नीनाम अनपेक्षताम् अपेक्षिताम् वासुदेवे भगवती वासुदेव भगवती भगवती हि एकांतम अतिरापतम. हि एकांतं अतिरापतम्. एकांतं. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी वाचू का? योजना माताजी. हरे कृष्ण. आपली कसलीही काळजी न करता आपले पती घर सोडून जात आहेत हे द्रौपदीने पाहिले. भगवान श्रीकृष्ण वासुदेव यांस ती पूर्ण जाणून होती आणि ती आणि सुभद्रा दोघीही श्रीकृष्ण चिंतनात निमग्न झाल्या आणि त्यांच्या पतींनी जे मिळवले ते त्यांनाही मिळाले. तात्पर्य: वैमानिक विमान चालविताना दुसऱ्या विमानांची काळजी घेऊ शकत नाही. प्रत्येकाला आपापल्याच विमानाची काळजी घ्यावी लागते. जर काही संकटे आले तर त्या परिस्थितीत दुसरे विमान कसलेही सहाय्य करू शकत नाही. त्याचप्रमाणे जीवनाच्या अंताला जेव्हा मनुष्याला भगवत धामात जावयाचे असते तेव्हा प्रत्येकालाच आपली स्वतःची काळजी घ्यावी लागते. दुसऱ्याचे सहाय्य उपलब्ध होऊ शकत नाही. आकाशात उडण्यापूर्वी सहाय्य घेतले जाऊ शकते. त्याप्रमाणे सद्गुरू, माता, संबंधी, पती आणि इतर हे सर्व जण जीवनकाळात सहाय्य करू शकतात. परंतु समुद्र पार करताना मात्र प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि आधीच आपल्याला जी शिकवण मिळाली तिचा उपयोग केला पाहिजे. द्रौपदीस 5 पती होते, परंतु कोणीही तिला आपल्या संगतीने येण्याविषयी सांगितले नाही. आपल्या थोर पतींची वाट न पाहता द्रौपदीला स्वतःलाच स्वतःची काळजी घ्यावी लागली. ती आधीच याविषयी चांगली प्रशिक्षित असल्याने तिने त्वरित देवादिदेव भगवान श्रीकृष्ण वासुदेवांच्या चरण कमळांचे ध्यान केले. पतींना जे मिळाले ते श्रेय भार्यांनाही मिळाले, त्याच पद्धतीने मिळाले. अर्थात त्याही देहांतर न करता त्याच देहानिशी भगवंतांच्या धामात जाऊन पोहोचल्या. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की या ठिकाणी श्लोकात जरी सुभद्रेचा नावाने उल्लेख नसला तरी द्रौपदी आणि सुभद्रा दोघींनाही एकच गती प्राप्त झाली. त्यांच्यापैकी कोणावरही देह विसर्जनाची पाळी आली नाही. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर खूप खूप महत्वाचा मुद्दा याच्यात सांगितलाय प्रभूजीच माताजीच. कळून घेणं खूप आवश्यक आहे की वैमानिक विमान चालविताना दुसऱ्या विमानांची काळजी घेऊ शकत नाही. याचा अर्थ काय होतो की भक्त जे आहेत आपल्याला भक्तीबद्दल समजावून सांगण्यासाठी जप करा, भागवतमचा अभ्यास करा, भगवंतांच्या भक्ती मार्गामध्ये गंभीर व्हा. हे भक्त कधी सांगू शकतात प्रभूजीच माताजीच? आत्ता सांगू शकतायत की ज्यावेळेस आपलं इंद्रिय व्यवस्थित काम करत आहेत आणि आपल्या शरीरामध्ये भक्ती
मार्गाचं पालन करण्याची क्षमता आहे. परंतु शास्त्र सांगतं, की ज्यावेळेस मृत्यूची वेळ येते ना, त्यावेळेस तुम्ही अपेक्षा नाही करू शकत, की प्रभुजी आता समोर यमदूत दिसत आहेत, तर आता काय करायचं? त्यावेळेला ती वेळ गेलेली आहे, तयारी करण्याची वेळ. तयारी करण्याची वेळ आत्ता आहे, त्यावेळेला परीक्षेचा पेपर लिहिण्याची वेळ आहे. तुम्ही परीक्षेच्या पेपरमध्ये वि आपल्या शिक्षकाला नाही आठवू शकत, की तुम्ही हे शिकवलं पण मला कळालंच नाही, परंतु आता त्याच्यावर प्रश्न आलाय. शिक्षक काय म्हणतील, की "बाबा, वर्षभर ज्यावेळेस क्लासेस सुरू होते, त्यावेळेस काय केलं?" त्यावेळेस जर तयारी आपण चांगली केली, तर परीक्षेमध्ये आपण त्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर लिहू शकू. आणि वर्षभरात जर तयारी केली नाहीये, तर काय करावं लागेल? पुन्हा एकदा परीक्षेची तयारी करावी लागेल आणि पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षेला बसावं लागेल. त्याचप्रमाणे प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये, की स्वतःचे गुरु, स्वतःची आई, वडील, नातेवाईक, संबंधी किंवा बाकीचे कोणतेही आप्तेष्ट, जवळचे लोकं हे आपल्याला मृत्यूच्या वेळी काही मदत करू शकत नाही. त्यांची इच्छा असो किंवा नसो. मृत्यूच्या वेळेला फक्त जी आपण भगवत भक्तीची प्रॅक्टिस केलेली भगवत भक्ती पुन्हा-पुन्हा त्याचे कार्य केलेले भक्तीचे कार्य, ते भक्तीचे कार्यच त्या सवयीच आपल्याला मदतीला येऊ शकतात. आपल्याशिवाय आणि भगवंतांशिवाय दुसरं कोणीही मदत करू शकत नाही. आणि द्रौपदीचं उदाहरण दिलंय, की द्रौपदीला एकापेक्षा एक भक्ती मार्गामध्ये श्रेष्ठ असे 5 पती होते. परंतु ज्यावेळेस हे भौतिक जगत सोडून जाण्याची वेळ आली, त्यावेळेस प्रत्येक जण हा त्या आपल्या भौतिक नातेसंबंधांपासून विरक्त होऊन भगवंतांवर स्वतःचं लक्ष केंद्रित करून त्यांनी स्वतःच्या जीवनाचं परिपूर्णता प्राप्त केली. आणि त्याचप्रमाणे द्रौपदीनी पण तिचं अगोदर भक्ती मार्गामध्ये प्रशिक्षण झालं असल्याने, तिने भक्ती मार्गाचं अगोदर पालन केलं असल्याने, तिला भगवंतांच्या चरणकमळांवर ध्यान करता आले आणि तिने परिपूर्णता प्राप्त केली. आपल्या पतींप्रमाणेच देहांतर न करता ती पण भगवत धामात पोहोचली. परंतु असं नाही अपेक्षा करू शकत, की अरे माझे पती जर एवढे महान भक्त, तर ते मला पण घेऊन जातील. प्रभुपाद लिहितात, की प्रत्येकाला त्याची तयारी करणं आवश्यक आहे. प्रत्येकाला त्याचा पेपर हा लिहिणं आवश्यक आहे. कुणा दुसऱ्यांकडून आपण मदतीची अपेक्षा त्या परीक्षेमध्ये नाही करू शकत. सगळ्यांना क्लिअर आहे? प्रभुजीच, माताजीच कुणाचा काही प्रश्न आहे का? महत्त्वाचा मुद्दा आहे हा. क्लिअर आहे नाही प्रभूजी. प्रभूजी, हरे क्लिअर कृष्ण. आहे. आणि बाकीच्या ठिकाणी प्रभुपादजी उदाहरण देतात, की everyone has to fly. आपल्याला स्वतःचं विमान स्वतःच उडवावं लागणार आहे. जर विमान उडताना जर काही त्याच्यामध्ये अडचण आली, तर तुम्ही आपल्या ट्रेनरला नाही विचारू शकत. तो म्हणेल, की "बाबा, ट्रेन करण्याची वेळ निघून गेलेली आहे. आता तुला स्वतः हँडल करावं लागणार आहे तिथे. इथे राहून मी काही मदत नाही करू शकणार." त्याच प्रकारे आपल्याला आपलं विमान हे स्वतः सांभाळायचं आहे. तर आपण श्लोक क्रमांक 51 पासून पुढच्या वेळेला पाहू. प्रभुजीज, माताजीज. आज आपण हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्याच्यापैकी काही. आणि याच्यातून हे दर्शवतं, की जीवनाच्या शेवटी भौतिक आसक्तींपासून, नातेसंबंधांपासून विरक्ती ही आवश्यक आहे. तुम्ही तिथे नाही अपेक्षा करू शकत, की मी एवढं केलं माझ्या मुलाबाळांसाठी, आता त्यांनी मला मदत करावी त्यावेळेला. शक्य नाहीये ते. ठीक आहे? आज आपण चर्चा केलेल्या मुद्द्यांवर कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. ठीक आहे. खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि कृष्ण वेलिंग आपण शनिवारी सकाळी भेटूया. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे प्रभूजी. एक कृष्ण प्रभूजी. विनंती होती प्रभूजी, की हा. भक्ती स्टेप्सचा जो फॉर्म आहे प्रभूजी, तो सगळ्या भक्तांना सांगायचा आहे, ज्यांनी भरला नसेल, कारण नामनिष्ठ प्रभूजींनी सांगितलंय हो. आणि आज रात्रीपर्यंत ती लिंक ओपन ठेवली आहे.
तर सगळ्यांनी तो भरायचा आहे फॉर्म. तर तेवढी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या भक्तांना. चालेल हरे माताजी. कृष्ण. आणि मी पण प्रत्यक्षात तो भरलाय काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस शेअर केला. तर 1 मिनिटाचं काम आहे. प्लीज तुम्ही सर्व डिटेल्स द्या आणि जेणेकरून नामनिष्ठ प्रभूजींना पण कळेल की वेगवेगळे भक्त हे सध्या कोणत्या स्तरावर आहेत आणि त्यांना पुढे भक्तीमध्ये जाण्यासाठी काय योजना कराव्या लागतील प्रभूजींना. ठीक आहे. तर महत्वाचं आहे, कृपया भरून टाका फॉर्म. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत हरे प्रणाम. मला एक हा माताजी. मला प्रश्न विचारायचा होता आता फॉर्मच्या संदर्भामध्ये हा की काय म्हणतात, मी कसा विचारू हा प्रश्न. आपण जे काय सगळेजण आता हा अभ्यास करतोय भागवताचा, ते खास करून त्याच्यामध्ये श्रीकृष्णांचं म्हणजे सगळं चरित्र म्हणा किंवा म्हणजे भक्तिभाव हा श्रीकृष्णांच्या संदर्भामधला आहे. तर ह्या ग्रुपमध्ये मी जॉईन होण्या अगोदरच माझी थोडीफार साधना जी काय होती किंवा माझे गुरु जे आहेत मला लाभलेले, तर त्यांनी मला श्रीराम नाम दिलं. तर मी साधक म्हणून काय म्हणतात ते, मी तुम्ही सगळे लोक श्रीकृष्णाचं करता, तसं मी 100% श्रीरामांचं करते. म्हणजे मी अभ्यास सगळ्यांचाच करते. मला श्रीकृष्णाविषयी सुद्धा तितकाच आदर आहे जितका कारण ते शेवटी विष्णूचं रूप आहे. आता प्रश्न असा उपस्थित आहे की नामानिष्ठांना भक्ताची प्रगती बघायचे, तर ते तुम्ही लोक जे जप करता कृष्ण हरे हरे, तर मी श्रीराम जय जय राम जय जय राम हा जप करते. म्हणजे मी तुमच्या या साधनेमध्ये फिट बसते की नाही? तर तुम्ही जे पण साधना करत आहात ना मंजरी माताजी, ती तुम्ही कंटिन्यू करा आणि त्याच्यासोबत एक माळा हरे कृष्ण महामंत्राची पण करण्याचा प्रयत्न. नाही ते बरोबर आहे. हा पण मला कुठे असं कोणाला म्हणजे काय म्हणतात ना, असं आता ते जो फॉर्म भरायचा आहे तो 100% नामनिष्ठ प्रभूजींना आपले म्हणजे साधक किती आहेत किंवा ह्याच्याविषयी त्यांना जर जाणून घ्यायचं असेल तर त्या मनाने मग मी खूपच कमी पडणार आहे. नाही तुम्ही तसं कमी किंवा जास्तचं काही नाही. तुम्ही जर तो फॉर्म उघडला ना तर तुम्हाला दिसेल प्रभूजी जास्त काही विचारत नाहीये की तुम्ही सध्या किती माळा करता, मंदिरामध्ये कनेक्टेड आहात का. पण कनेक्टेड नाहीये तर किंवा मी कुठल्याही प्रोग्राम मध्ये पण नसते. काही हरकत नाही माझं, जे आहे ते जसंचे तसं लिहा. त्याच्यामध्ये काही जज करणार नाहीये. नाही जज करायचा प्रश्न नाहीये. मला कोणाला चीट किंवा फसवायचं नाहीये बाबा की हा मी इथे जरी या ग्रुपमध्ये मी अभ्यास करत असले तरी सुद्धा मी माझी पोझिशन तुम्हाला फक्त एक सगळ्यांना क्लिअर केली फॉर्म भरायच्या अगोदर की मी फॉर्म भरायचा की नाही असं. फॉर्म भरा तुम्ही आणि जसं आहे तसं भरा, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. अच्छा ओके. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. सादर प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे धन्यवाद. कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.